गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। योऽन्तः प्रविश्य मम मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि, पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि, पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री विठ्ठलाच्या कृपेने आपलं हरिपाठ चिंतन सुरू आहे। काल प्रास्ताविक मी केलं। अतिशय उत्तम संकल्प महाराष्ट्र मंडळाचा वारीच्या निमित्ताने आणि सर्व वारकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय। काल आपण पहिल्या अभंगाचं चिंतन केलं आणि त्या अभंगामध्ये माऊलींनी हरिपाठाचं अनुबंध चतुष्टय कसं सांगितलं आहे हे बघितलं। अनुबंध चतुष्टय म्हणजे काय हे आपण शिकलो आणि त्या अभंगातले कोणते चरण, अनुबंध चतुष्टय म्हणजे पुन्हा एकदा अधिकारी कोण, विषय काय आहे, प्रयोजन काय आहे, संबंध काय आहे, ते सगळं आपण काल बघितलं, शिकलो। आज पुन्हा आपल्या वेळेच्या मर्यादेत पुढच्या अभंगाकडे वळूया। अभंग क्रमांक 2 आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडंसं एक बदल मी आपल्या या मालिकेत करतोय, तो तुम्हाला आता सांगून देतो, ज्याला शुद्ध मराठीमध्ये टेम्पलेट असं म्हणतात। ते एक नवीन टेम्पलेट तयार करतोय की अभंग पूर्ण म्हणण्यापेक्षा अभंगाचं पहिलं चरण, दुसरं चरण हे म्हणून त्याचा मी तुम्हाला वाच्यार्थ सांगेन। वाच्यार्थ याचा अर्थ, त्याचा सरळ सरळ अर्थ काय आहे, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला सरळ अर्थ पण कळत नाही, शब्द आपले नेहमीच्या वापरण्यातले नसतात, त्याला वाच्यार्थ असं म्हणतात। आणि मग त्याचा आपण लक्षार्थ बघायचा। बस या दोन गोष्टी एवढ्याच बघण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे।
आणि लक्षार्थ याचा अर्थ एक छान परमपूज्य मंदातांचं वाक्य तुम्हाला सांगतो. दोन अर्थ असतात, एक शब्दाचा अर्थ आणि एक शब्दातील अर्थ. वाच्यार्थ म्हणजे शब्दाचा अर्थ आणि लक्ष्यार्थ म्हणजे शब्दातील अर्थ. समजा मी कोणाला तरी म्हणालो, शहाणा आहेस फार. शब्दाचा अर्थ काय? शहाणा आहेस, खरं मी कौतुक केलं असं म्हणायला पाहिजे. पण माझ्या बोलण्यातूनच कळतं आहे की मला शहाणं म्हणायचं नाही, तर उलट विरुद्ध त्याच्या म्हणायचं आहे. शहाणा आहेस फार म्हणजे काय? याला म्हणायचं शब्दातील अर्थ, याला म्हणायचं लक्ष्यार्थ. हे दोन्ही आपण आपल्या वेळेच्या मर्यादेत थोडक्यात समजून घेऊ. अभंग क्रमांक 2. चहुवेदी जाण साही शास्त्री, कारण 18ही पुराणे हरिसी गाती. पहिलं चरण आहे त्याचं. चहुवेदी जाणं काय? वाच्यार्थ काय? आम्ही जसं मगाशी म्हणालो, शब्दाचा अर्थ काय आहे? 4 वेद आणि 6 शास्त्र. यांच्यामध्ये हरी हाच जगताचं कारण आहे असं सांगितलं आहे. साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. 18 पुराणं जी आहेत ती सर्व पुराणं हरीचं गुणगान करतात. सोपा आहे अर्थ समजायला. पुढे म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. जसा दही घुसळून किंवा ताक घुसळून म्हणा, आपण सारभूत लोणी काढतो, लोण्यासाठी त्या ताकाचं कौतुक असतं आपल्याला. तसं तू वेदशास्त्र पुराणांचं मंथन करून त्यांच्यातून साररूप असा जो परमात्मा, त्याची प्राप्ती करून घे असं माऊली आपल्याला सांगते. त्याशिवाय इतर व्यर्थ गोष्टींचा तू मार्ग सोडून दे. फार प्रसिद्ध हे चरण आहे, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. पुढे म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमा न घाली मना. म्हणजे जीव आणि शिव यांना समान व्यापून असणारा जो हरी, हाच एकमेव आत्मा होय. आणि त्याच्या वाचून इतर कष्टदायक दुर्लभ अशा ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये तू आपलं मन गुंतवू नकोस. आणि ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. पुन्हा हे पण प्रसिद्ध आहे. पूर्ण हरिपाठच प्रसिद्ध आहे, पण त्यातल्या काही चरण अभंगातले त्या जास्त प्रसिद्ध आहेत. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, म्हणजे हरिपाठ हा ज्ञानदेवा काय वैकुंठ असून घनदाट हरी भरलेला दिसतो. काय झाला हा? मी जसं म्हणालो वाच्यार्थ, सरळ सरळ अर्थ वाच्यार्थ. आता आपल्याला त्या शब्दातील अर्थ बघायचा आहे की महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे याच्यात. आता चहुवेदी जाणं, 4 वेद आहेत आपल्याला माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद इत्यादी. हे 4 वेद आहेत. 6 साही शास्त्री, 6 शास्त्र आहेत. न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, योग आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे. याला षटशास्त्र किंवा षडशास्त्र असं म्हणतात. आपण ऐकलं असेल हा शब्द कधी. आणि पुराण आहेत, 18 पुराणं. भागवत पुराण प्रसिद्ध आपल्या सर्वांना माहीत असलेलं, ब्रह्मवैवर्त आहे, पद्मपुराण आहे इत्यादी, गरुड पुराण आहे. तर सांगणं हे चाललं आहे की या सर्व हे जे आपलं विस्तृत वाङ्मय आहे परमार्थाचं, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर एक जगतकारण हरिविषयीचंच प्रामुख्याने वर्णन आहे. पहा किती मोठी गोष्ट सांगणं चाललं आहे की इतकं विस्तृत वाङ्मय. हो, तुम्ही वेद म्हणा, शास्त्रे कुठली साही शास्त्र म्हणा की 18 पुराणं म्हणा, सगळेजण एकमुखाने काय गातात आहे? हरीचं गुणगान गातात आहेत. आता ते कसं गातात आहेत वगैरे पाहायला आपल्याकडे पुन्हा वेळ नाही. पण एक गोष्ट खरी की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेद प्रामाण्य असल्याखेरीज कोणत्याही साधनाला अध्यात्मात मान्यताच नाही आहे. वेद प्रामाण्य आहे का? नाही तर उद्या उठून मी काहीतरी एक शहाणा, मी सिलिकॉन व्हॅलीतला आहे ना शहाणा, स्टार्टअप, एक नवीन साधन शोधून काढतो आणि आय ब्रँड इट, देन आय राईट अ बुक अबाउट इट बिकॉज आय वॉन्ट इट टू बिकम अ न्यूयॉर्क बेस्ट सेलर.
हा, इथले सगळे स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आहे. चालत नाही, परमार्थ क्षेत्रात नाही चालत, बाकी व्यवहारात काय करायचं चालू द्या. वेद प्रामाण्य आहे का त्याला, तरच त्याला मान्यता आहे. आणि प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहेत 15व्या अध्यायात, आपल्याला सगळ्यांना श्लोक पाठ असेल आहे की वेदैश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेवचाहम. म्हणजे काय, अर्जुना, अरे मीच सर्व वेदांच्या द्वारा जाणण्यास योग्य आहे. वेदांत संप्रदाय प्रवर्तक आणि वेदांच्या तात्पर्याला सुद्धा जाणणारा देखील कोण आहे, मीच आहे. आणि मीच म्हणजे मी नेहमी सांगतो की कुठेही नवीन अनेक लोक आहेत म्हणून पुन्हा उल्लेख करतो त्या गोष्टीचा. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच नाही, काय आहे, भगवान उवाच आहे. भगवान भगवंत बोलतात आहे, त्या भूमिकेतून बोलतात आहेत गोपालकृष्ण. मुद्दा प्रत्यक्ष भगवंतही सांगतात आहेत की सर्व वेदांचं तात्पर्य, आणि वेद म्हटल्यामुळे बाकी आलंच, 6 शास्त्र म्हणा, पुराण म्हणा, जाणण्यास कोण आहे, मीच आहे. त्यामुळे इतर अनेक विषय व कथा, अनुषंगिक प्रासंगिक, ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा, अनेक इतर ग्रंथांमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात अनेक गोष्टी येऊन जातात. पण मुख्य काय सांगायचं आहे, केंद्रस्थान त्याचं काय आहे, हरीची लीला किंवा हरी. जसं ताक घुसळून आपण लोणी काढतो, त्याप्रमाणे त्या सर्व कथा बाजूला करून आपल्या त्या लीलाधर जो आहे, तो जो श्रीहरी आहे, त्याला चित्तात आपल्याला धारण करायचं आहे, हे माऊली आपल्याला सांगते. आता एक उदाहरण जाता जाता, लहानपणी आपण अनेकांनी विविध कथा ऐकलेल्या असतात. शाळेत असताना बरेच आपण मासिकं वाचायचो, भारतातले आपण सर्वजण असल्यामुळे. पण एक इसापनीतीच्या कथा असायच्या. त्याच्यामध्ये कथा असायची, मांजर आणि पोपट. मांजर पोपटाला म्हणाली, पोपट मांजराला म्हणाली. तेव्हा आपण कधीही विचारलं नाही, मांजर कशी काय बोलली हो पोपटाशी, पोपट कसा काय बोलू शकला मांजराशी. तेव्हा आपल्याला अक्कल होती नाही का, काय महत्त्व त्याला नाही आहे, महत्त्व शेवटी कथेचं तात्पर्य काय आहे त्याला आहे. पण हे पुढे काळाच्या ओघात मी विसरून गेलो. मी जसा मोठा झालो तसा जास्त मूर्ख झालो असं म्हणायला पाहिजे. आणि मग तर्क कुतर्क मी आयुष्यभर करत बसलो. आणि माऊली इथे सांगते आहे काय, हरीचं चिंतन, हरीचं नाम, ते सार आहे. आणि खरं इतकं सोपं आहे हो, स्वल्प सोपे फुकाचे, समर्थ म्हणतात. पण तीच गडबड झालेली आहे. जे फुकाचं असतं ना, ते आम्हाला असं वाटतं की याची किंमत कमी आहे. आम्हाला काहीतरी कठीण जड काहीतरी सांगा, हे काय तुम्ही घेऊन बसले. काहीतरी छान ब्रह्मसूत्र वगैरे सारखा विषय ठेवायचा, महाराष्ट्र मंडळाला कळवायला पाहिजे पुढच्या वेळेला. नाही, माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. पुन्हा माऊली तेच सांगते ज्ञानेश्वरीमध्ये, नाम परब्रह्म वेदार्थी. आपला तोच विषय आत्ता सुरू आहे. पण वैशिष्ट्य काय आहे नामाचं, तो नाम जप यज्ञ परम म्हटलेला आहे. सर्वोत्कृष्ट यज्ञ जो कुठला असेल, पण जो इतका सर्वोत्कृष्ट, सहज सगळ्यांना करण्यासारखा, जमण्यासारखा. अहो, खूप बंधनं असतात बाकीच्या गोष्टींना. नाही चालत स्नान केल्याशिवाय इतर मंत्रांचा जप केलेला. खूप पावित्र्य जपावं लागतं, बऱ्याच गोष्टींचं पावित्र्य जपावं लागतं. नाम कसं घेऊ, अरे कसंही घे. झोपून चालेल, बसून चालेल, खुर्चीवर चालेल, पलंगावर चालेल, जमिनीवर चालेल, विमानात चालेल, बसमध्ये चालेल, गाडी चालेल. कुठलंच त्याला बंधनं नाही. इतकं सुंदर, सोपं, पण इतकं अत्यंत परिणामकारक साधन संत आपल्याला देतात. पण मी तेही करत नाही, बाकी तर सोडूनच द्या सगळं, तेही करत नाही. जाऊ दे, आता या ओवीवर बोलायला आपल्याला वेळ नाही. ओवीच खरं एक तास चिंतनाची इतकी सुंदर ही ओवी आहे. पण नामे पावन धर्माधर्म, धर्म अधर्म सगळ्याला पावन करतं नाम. आणि त्या नामाला परब्रह्म म्हटलेलं आहे वेदार्थामध्ये. त्यामुळे हरीला जेव्हा आपण चित्तवृत्तीने अखंड धारण केले की काय होतं, तर एक हरी आत्मा जीव शिव समा. की जीवत्व आणि शिवत्व हे भेद मावळून जाऊन काय उरतं, एक हरिरूप तत्व तेवढं उरतं. द्वा सुपर्णा सयाजा,
द्वासुपर्णा सयुजा सखाया. आपल्याला ती श्रुती माहिती असेल. समानं वृक्षं परिशस्व जाते तयोरन्यः पिप्पल स्वादु अत्ती अन्योन्य अनश्नन्यन्नो अभिचाकशीती, अशी ती पूर्ण श्रुती आहे. पुन्हा वेळ नाही, मला त्यातला एवढाच पैलू वापरून घ्यायचा आहे की ही श्रुती असं सांगते आहे की द्वा सुपर्णा सयुजा सखाया. एका आपला जो देह आहे त्याला वृक्षाची उपमा दिली आहे. त्या वृक्षावर दोन पक्षी राहतात असं म्हटलं आहे. द्वा सुपर्णा, सुंदर पंखाचे, एक जीव आणि एक शिव किंवा ईश्वर. पण हे सगळे आपल्या समजुतीसाठी आहे. चैतन्य ज्याला म्हणतात एकच आहे, देव एकच आहे, ब्रह्म त्याला असं म्हणतात. पण जेव्हा देव ज्या जगाच्या संदर्भाने बोललं जातं त्याला ईश्वर म्हणतात, आणि जगाचा संदर्भ काढून टाकला, मायेचा संदर्भ काढून टाकला की त्याला ब्रह्म असं म्हणतात. माऊली काय सांगते, एक हरी आत्मा, इथे आत्म्याला हरी म्हटलं आहे आणि यांना जीव शिव असं म्हटलेलं आहे. त्याचे दोन पक्षी आहेत. हे भेद मावळून जातं, हरिरूप उरतं. आणि कसं होतं हे, तर हे भक्तीचा हा प्रांत असल्यामुळे अत्यंत प्रेमाने अंतःकरण काय होतं, द्रवीभूत होतं. आणि द्रवीभूत आपलं अंतःकरण जेव्हा होतं तेव्हा त्यातल्या अहंकाराचा लय होतो, सर्व भेदांचं कारणच निघून जातं. कारण मुळात मला जीवत्व का आलेलं आहे, अहंकारामुळे आलेलं आहे. मूळचे आपण सर्वजण ब्रह्मरूपच आहोत. आणि या अभंगाच्या शेवटी माऊली म्हणते, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे या अभंगाच्या शेवटी ह्या प्रकारे हरिचिंतन करणाऱ्याला वैकुंठरूप हरी हा सर्वत्र घनदाट भरल्याचा अनुभव येतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि हरिरूप मी, कारण अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म, मी त्या हरीशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा मी सर्वत्र अनुभवाला येणं हे या अनुभवाचं खरं स्वरूप आहे. भरला घनदाट हरी दिसे, रीता ठावया राघवे विण नाही, समर्थ बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्रिभुवन संचले विठ्ठलेगा. सर्व संतांची भाषा एकच असते, शब्द आणि शैली थोडी वेगळी असते. त्यामुळे भरला घनदाट हरी दिसे हा अनुभव तेव्हा प्रत्यक्ष येतो, असं माऊली आपल्याला या अभंग क्रमांक 2 मध्ये सांगते आहे. पुढे जाऊया वेळेकडे लक्ष ठेवून. तिसरा अभंगाचं आपण चिंतन करूया. तिसरा अभंग आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. आपल्याला माहिती आहे 3 गुण आपण ऐकलं असेल सगळ्यांनी, सत्व रज तम. ते संपूर्ण जगत जे आहे ते या 3 गुणांचं बनलेलं आहे. आणि हे असार असून निर्गुण परमात्मा जो आहे हाच सार आहे. सार म्हणजे मगाशी आपण जसं बोललो, त्याची लोणी आहे ते सार आहे, ताक असार आहे. आणि सार व असार हा विचार हरिपाठ आहे. म्हणजे सार आणि असार यांच्या विचारात हरिनामाचं किंवा हरी नाम म्हणजे हरिनामस्मरणाचं म्हणूया किंवा हरीच्या चिंतनाचं हे सार आहे. पुढे सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय. आता कसं आहे, आपल्या या सर्व अभंगांचं गायन शेवटी होणार आहे. गायन करताना एका विशिष्ट पद्धतीनेच ते गायन करावं लागतं. पण अभ्यास करताना कुठे थांबायचं असतं, वाचताना याचं पण एक शास्त्र असतं. उदाहरणार्थ, सगुण निर्गुण गुणाचे, इथे थांबायचं बरं का, इथे स्वल्पविराम थांबायचं. म्हणजे कारण गुणाचे हा शब्द सगुण निर्गुणाला लागू पडतो. आणि मग निर्गुण अगुण हरिविण मन व्यर्थ जाय. कारण सगुण आणि निर्गुण हे गुणाचे आहेत. म्हणजे काय, तर परमात्म्याचं स्वरूप हे सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, ते हे परब्रह्म उभे विटेवरी. ते हे म्हणजे तो जो निर्गुण परमात्मा आहे तो अनुभवलेला आहे तुकाराम महाराजांनी. आणि जरी या मूर्तीमध्ये विकार असले तरी सुद्धा नाही, हे परब्रह्मच आहे ही आमची श्रद्धा आहे. याला म्हणतात भक्ती. सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने आहे. गुणवान आणि गुणरहित असा तो दोन्ही आहे. कारण तो सर्वच काही तोच आहे, मग का नाही असणार गुणवान आणि गुणरहित.
आणि अगुण हरिविण इतर ठिकाणी मन गुंतवण्यात काही अर्थ नाही. अगुण हरिविण मन व्यर्थ जाय. वाच्यार्थ बघतोय बरं का आपण सध्या, फक्त शब्दांचा अर्थ. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. पुढचं चरण. अव्यक्त निराकार म्हणजे जो कोणत्याही प्रमाणांनी व्यक्त होत नाही. आता शब्द तर वापरला, वेळ नाही आपल्याकडे स्पष्टीकरण द्यायला, पण 9 प्रमाणं सांगितलेत शास्त्रामध्ये. आपल्याला जे ज्ञान होतं, अगदी साध्या भाषेत बोलतो, आपल्याला जे ज्ञान होतं जगातल्या विविध पद्धतींचं, विविध ज्ञान आपल्याला जे होतं, ते होण्याचे जे प्रकार, त्याला म्हणायचं प्रमाण. अशी 9 प्रमाणं आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, चेष्टा इत्यादी इत्यादी. स्वतंत्र विषय आहे. पण या कोणत्याही प्रमाणांनी तो व्यक्त होत नाही, ज्याला कोणताही आकार नाही, कोणतंही त्याला रूप नाही, त्या अव्यक्त निराकार. आणि त्याच्यापासून ही सर्व चेतन अचेतन सृष्टी निर्माण होते. त्या हरीचं तू भजन कर. म्हणजे पालुपद एकच सुरू आहे, माऊलींचं सांगणं एकच सुरू आहे. का? कारण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे विसरायचं नाही आहे. काल आपण अनुबंध चतुष्टयाचं म्हणूनच विचार केला. आणि शेवटचं चरण म्हणताय, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणजे ज्ञानदेवांच्या ध्यानीमनी काय आहे? रामकृष्ण आहे. त्यामुळे जन्माला येऊन अमाप पुण्य घडत आहे. आता हा झाला वाच्यार्थ. आता लक्षार्थाकडे वळूया. शब्दांचा अर्थ झाला, आता शब्दातील अर्थ पाहूया. त्रिगुण असार निर्गुण ही सार, सारासार विचार हरिपाठ. कारण काय आहे, आपण मगाशी बघितलं की हे संपूर्ण जगत त्रिगुणात्मक आहे. शंकराचार्य बोलतात विवेक चूडामणीमध्ये, अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा. मायेचं वर्णन करतात आहेत. ईश्वराची शक्ती आहे ती अव्यक्त नामनी. अव्यक्त तिचं नाव आहे, जेव्हा अजून जगाची निर्मिती व्हायची आहे, बिग बँगचा क्षण यायचा आहे विज्ञानाच्या भाषेत. असो, हे जगत जे आहे ते त्रिगुणात्मक आहे. आणि जे जे त्रिगुणात्मक असतं ते नाशिवंत असतं. आणि ते नाशिवंत असल्याने ते असार आहे. अगदी आपल्याला माहिती आहे, सिंगल सेल अमिबापासून तर एकदम प्रचंड मोठी उडी घेऊ हे संपूर्ण ब्रह्मांड. अजून काय राहिलं? सगळं मध्ये सगळं आलं त्याच्या. मुद्दा असा, काही प्राण्यांचं आयुष्य काही क्षणांचं असेल, कोणाचं काही मिनिटाचं असेल, कोणाचं दिवसांचं असेल, कोणी महिन्याचं, काही वर्षांचं. या पृथ्वीचं आयुष्य काही लाखो वर्षांचं असेल, सूर्यमाला कोट्यावधी वर्षांची असेल. पण कितीही असू द्या, एक दिवस संपणार आहे की नाही? संपणार आहे. म्हणजे हे सर्व कसं आहे? नाशिवंत आहे. आणि जे नाशिवंत असतं ते असार असतं. त्याच्यामुळे मला जे जे दिसतं, मला जे जे कळतं, ज्याचा मी विचार करू शकतो, मला ज्याच्याबद्दल तर्क करता येऊ शकतो, हे सर्व नाशिवंत असतं आणि माईक असतं. आणि हा जो दृश्य जड जीवात्मक पसारा, त्याच्या सतत भरून आणि व्यापून असलेला श्रीहरी मात्र कसा आहे? सत्य, नित्य, आद्य, अनादि, अनंत असा तो आहे. एक सुंदर ओवी येते ज्ञानेश्वरीत की जे हे विश्वची होणी असे, परी विश्व पण नासलेनी न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे शब्दू जैसा, अर्थू जैसा. अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू जैसा माऊली बोलते. काय म्हणते माऊली? जे हे विश्वची होणी असे, हा परमात्मा, तोच हा सर्व विश्व झालेला आहे. पुरुष सुक्त अनेकांना येतं, त्यात हेच वर्णन आहे सगळं. विराट पुरुषाचं वर्णन आहे. परी विश्व नासलेनी न नासे, एक दिवस हे विश्व संपणार आहे. कारण हे काय आहे? त्रिगुणात्मक आहे. आपण आत्ताच बोललो, नाशिवंत आहे. पण तो तसाच निर्विकार आहे. कशाप्रमाणे? अक्षरे पुसले न पुसे अर्थू जैसा. सुंदर दृष्टांत माऊली देते. मी अक्षरं लिहिली, तुम्हाला त्याचा अर्थ कळला, मी अक्षर पुसून टाकली, अर्थ पुसल्या गेला का तुमच्या मनातला? नाही. आता याचे अनेक पैलू आहेत, ते बघायला वेळ नाही आपल्याला. पण जी परमात्म वस्तू, ज्याला भगवंत म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, ज्याला आत्मा म्हणतात, अनेक शब्द त्याला आहेत, सच्चिदानंद म्हणतात, ती परमात्म वस्तू ही प्रकृतीद्वारा विश्वचं होऊन आहे. परंतु जेव्हा विश्वाचं विश्वत्व नष्ट होतं, तेव्हा ती वस्तू नष्ट होत नाही. त्यामुळे त्या बाबतीत आहे आहे आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू, विठ्ठला. तुकाराम महाराज 3 वेळा सांगण्याचं काय कारण आहे? कारण मला 3 काळ कळतात, म्हणून भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ.
आणि ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते कालातीत आहे. त्वम अवस्थात्रयातीत, त्वम कालत्रयातीत, त्वम देहत्रयातीत. हे मी वर्षानुवर्ष गणपतीला बजावतोय, पण मलाच कळलं नाही मी त्याला काय सांगतोय. आणि मुळात हे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्यावरती हे अध्यस्थाच्या रूपाने हे विश्व भासत आहे. म्हणून तर विश्वपणा नष्ट झाला तरी त्या अधिष्ठानाला धक्का नाही. रज्जूवर मला सर्पाचा भास होतोय, तो गेल्यामुळे रज्जूत काय फरक पडला? मी त्याच्यावर सर्प बघत असतानाही रज्जूमध्ये काही फरक पडला नव्हता. आणि आता त्याच्यावर प्रकाश टाकल्यामुळे मला कळलं की ही रज्जू म्हणजे दोरी आहे, साप नाही. तरीसुद्धा दोरीत काहीच फरक नाही आहे. आणि जे निरपेक्ष व्यापक असतं ते सूक्ष्म असून ते ज्याच्यात व्यापून राहतं ते मात्र साकार असतं. जे विश्व हे साकार आहे. आणि हरी कसा आहे? सूक्ष्म, निरवयव आणि म्हणून व्यापक, अव्यक्त आणि निराकार आहे. त्या हरीची उपासना करावी. माऊली म्हणते, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. आणि सगुण निर्गुणाबद्दल आपण बोललो, पण अध्यात्म वाङ्मयामध्ये सगुण आणि निर्गुण आपल्याला माहिती आहे त्या संकल्पना. पण सगुण आणि निर्गुण ह्या सापेक्ष कल्पना आहेत. सापेक्ष म्हणजे काय? शुद्ध मराठीत त्याला रिलेटिव्ह टू असं म्हणतात. गुणांचा तिथे संदर्भ आहे, पण खरा जो हरी आहे, निर्गुण, निराकार, अव्यक्त, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, अखंडैक रस, असा जो हरी आहे त्याला ही सापेक्षता सुद्धा तिथे नाही खरं गुणांची. आपण त्रिगुणात्मक आहोत, हे जग त्रिगुणात्मक आहे, आपल्याला 3 गुणांच्या संदर्भाने बोललेलं कळतं. म्हणून जे डोळ्याला दिसतं सगुण, इंद्रिय गोचर आहे का? सगुण नाही आहे, निर्गुण. पण मौलीने अजून एक शब्द दिला आपल्याला की ही सापेक्षता पण काढून टाकली. आता देर इज नो रिलेटिव्हिटी ॲट ऑल, निरपेक्ष, म्हणून त्याला अगुण शब्द वापरला. आणि म्हणून सगुण निर्गुण गुणाचे, म्हणजे सगुण आणि निर्गुण या दोन्ही संकल्पना गुणसापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये हा निर्गुण निराकार श्रीहरी खरं तर कधी सापडतच नाही. जशी ती रज्जू त्या सर्पाच्या त्या भानगडीत कधीच सापडत नाही. हे सगळे माझे दोष, दृष्टीदोष, माझे भ्रम इत्यादी. आणि शेवटी माऊली म्हणते, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणजे अनंत जन्मांच्या शुद्ध पुण्याची जोड म्हणून काय झालं? मला म्हणजे ज्ञानदेवाला माझं मन अखंड रामकृष्णांच्या ध्यानात बुडून गेल्याचा अनुभव येत आहे. अनंत जन्मांचं शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य या शब्दाचा आपण काल विचार केला होता. आणि असं शुद्ध पुण्य आपल्या सर्वांच्या हातून निरंतर घडो अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आज या 2 अभंगांचं जे चिंतन आपलं झालेलं आहे त्याला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंढरीनाथ महाराज की जय. मी नंतर समारोपाचं बोलीन. आता मी सौ सोनिया जोशी यांना विनंती करते की त्यांनी या अभंगांचं गायन करावं, म्हणजे निरूपण आणि गायन यात अंतर पडणार नाही. जय श्रीराम. दादा तुम्हाला इथनंच वंदन करते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती 18 पुराणे हरिसी गाती 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव सम एक हरी आत्मा जीव शिव सम एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन वाया तू दुर्गमान घाली मन वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विणे मन व्यर्थ जाय सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिसी भजे जेथुनी चराचर हरिसी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी हो ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय अनंत जन्मानी पुण्य होय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।